नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय मुरादपूर स्पोर्ट्स क्लब चिपळूण यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा आणि त्यानंतर आज या स्पर्धेचा दुसरा दिवस देखील आहे. एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. मुरादपूर 11 वर्सेस मिनाज 8 दोन्ही संघाने नक्कीच एक एक विजय देखील मिळवला आणि नक्कीच गुणांसाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती अदनान सज्ज झालाय. पहिला चेंडू, सुरेख चेंडू आहे. ओ हो हो, सुरेख चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय अदनानच्या माध्यमातून, परंतु चेंडू मात्र सीमारेखेचा वेध देखील घेताना पाहायला मिळेल आणि नक्कीच इथे मात्र 4 धाब्याने संघाचं खातं खुलत आहे. संघाची स्थिती आपण पाहिली तर 4 धावा. अफलातून गोलंदाजी आहे. काय सुरेख चेंडू हाताळला होता अदनानने. इथे मात्र फलंदाज जर आपण पाहिलं तर सैफ सारख्या विस्फोटक फलंदाजाचा विकेट निवडण्याची संधी देखील होती, परंतु ते म्हणतात ना, नशीब देखील बहादुरांची साथ देतं आणि त्याच प्रकारे नशीब देखील सैफची साथ देताना पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. नक्कीच एक अप्रतिम गोलंदाजी आपण अदनानच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकांची लढत देखील असणाऱ्या दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे. नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय जुवेकर आणि दादरकर क्रीडा संकुल आणि नक्कीच या ऐतिहासिक क्रीडा संकुलमध्ये एक दर्जेदार स्पर्धा आणि नक्कीच तितकंच चांगलं आयोजन आणि दर्जेदार नियोजन देखील आपण पाहतोय. अदनानचा पुढे चेंडू, यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख प्रकारचा चेंडू अमेरिकेहून दिलाय. चेंडू जाईल सीमारेखा पार. इथे मात्र एक दर्जेदार षटकार. यस डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सैफने स्वतःला सिद्ध केलंय. इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत आणि नक्कीच त्याच्या माध्यमातून आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरेख चेंडू होता. मिड विकेट, डीप मिड विकेटच्या पट्ट्यामधून एक दर्जेदार षटकार तिथे पाहायला मिळाला. अदनान इथे मात्र पहिला चेंडू अदनानचा राहिला. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे मात्र सैफने क्वालिटी खेळवती दाखवली. इथे मात्र जर आपण पाहिलं तर सुरेख चेंडू, यॉर्करचा चेंडू. नक्कीच क्रिकेट विश्वामध्ये ज्या चेंडूला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं तो चेंडू इथे हाताळला, खोदून काढलं जात आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मिडॉनच्या पट्ट्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि एकच धाव घेतली जाते. एका धावेने संघाची स्थिती मात्र थोडीशी बदलते. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 11 धावा. पुढे चेंडू, इथे मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. यू मिस, आय डेफिनेटली हिट. नजर हटी तो दुर्घटना घटी. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. नक्कीच इथे मात्र अदनानचं कमबॅक आपण पाहिलं. सुरेख चेंडू हाताळलेत. पहिला चेंडू निर्धाव ज्यापैकी आपण पाहिलं तर चांगला चेंडू होता. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती सैफने आक्रमक षटकार ठोकला आणि त्याच्यानंतरचा पुढचा चेंडू एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत अदनानच्या माध्यमातून आहे. नक्कीच या आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता तो अदनान गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. नक्कीच ज्याने एक चांगली गोलंदाजी साकारली होती. त्याच्यानंतर 2 चेंडू 8 धावा असताना जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या पट्ट्यामध्ये जो यॉर्कर चेंडूवरती षटकार लगावला होता, नक्कीच त्या फटक्याच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅच देखील मिळवलाय अदनानने. आणि नक्कीच दोन्ही संघांची दुसरी लढत आहे. गुणांसाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर माज. अदनान वर्सेस माझे बॅटल पाहायचं. सुरेख चेंडू, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. यावेळेस आपण पाहिलं तर सुरेख चेंडू आहे. चेंडू मात्र चाललाय सीमारेखेचा वेध घेताना. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच मित्रांनो, क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्याला हरकत नाही आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच संघासाठी धावा रोखण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. नक्कीच 2 धावा देखील तिथे प्राप्त केल्या जातात. दुहेरीच्या टोल्याने संघाची स्थिती मात्र थोडीशी बदलते आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 13 धावा. यावेळेस पाहायचे पुन्हा एकदा अदनान सज्ज झालाय.
अद्दांचा पुढील चेंडू इथे मात्र माचसाठी यावेळेस आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट आहे, चेंडूला दिशा दिली जाते आणि त्यानंतर एकच धाव तिथे मात्र घेतली जाईल. षटक संपतंय आणि इथे मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. ऐकूयात स्वराज साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस डीजे. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. संघाची स्थिती आपण पाहिली तर 1 गडी बाद 14 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत यशस्वी धावसंख्या इथे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून उभारली गेली आहे. आणि त्यानंतर दुसरं षटक आपण पाहिले तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघातर्फे दुसरं निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी बारकोती जर आपण पाहिलं तर आफान, स्ट्राईक ऑन जर आपण पाहिलं तर बाज, नॉन स्ट्राईकला सलामीसाठी आलेला सैफ, ज्याच्या माध्यमातून एक दर्जेदार षटकार आपण पाहिला. वैयक्तिक सैफ आपण पाहिलं तर 3 चेंडू 11 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. आफानचा पहिला चेंडू माचसाठी यावेळेस इथे सुरेख चेंडू आहे, खोदून काढलं जात आहे. यॉर्करचा चेंडू होता आणि नक्कीच मित्रांनो क्रिकेटच्या पटल्यावरती 2 गोष्टींना सन्मान मिळताना आपण पाहिलंय. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा म्हणजे यॉर्कर. इथे मात्र चांगला चेंडू हाताळला होता, चांगली गोलंदाजी देखील आहे. एक धाव देखील तिथे घेतली जाईल. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळत आहे. दुसरं षटक चांगली सुरुवात केली जाते, एक धाव देखील तिथे घेतली जाईल. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक दर्जेदार स्पर्धा देखील आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून नक्कीच प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद लुटताना आपण पाहतो. त्यानंतर क्रीडा नगरीमध्ये जर आपण पाहिलं तर जिथे जिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक देखील पाहायला मिळतात. नक्कीच दर्दी प्रेक्षक अशा प्रकारच्या स्पर्धेसाठी गर्दी नक्कीच करत असतात. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आफान सज्ज झालाय. राईट मोर द विकेटचा पुढे चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय. मिस टाइम स्ट्रोक, चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र झेल घेण्याची संधी, सुरेख झेल देखील टिपला जातोय. जोरदार टाळ्या होत्यात आणि नक्कीच चांगला झेल देखील टिपला जातोय. पहिला प्रयत्न फसला जरूर, परंतु नंतरचा बॅकअप देणारा झेल इथे मात्र यशस्वी ठरलाय. नक्कीच यादीच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर कैफ सारखा विस्फोटक फलंदाज झेलबाद स्वरूपात बाद होताना आपण पाहिलाय. वैयक्तिक 4 चेंडू 11 धावांची खेळी त्याने साकारली होती. नक्कीच एक सलामीसाठी आला होता. जबाबदारीची खेळी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक देखील खेळला, झेलबाद देखील होताना पाहायला मिळाला. आणि इथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहिलं तर सैफ याची जागा भरून घेण्यासाठी तला गोलंदाज आफान, ज्याने आतापर्यंत यशस्वी गोलंदाजी केले, दर्जेदार चेंडू हाताळलेत, सैफ सारख्या विस्फोटक फलंदाजाला बाद केले. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू आहे. आखू टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सर यष्टिरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आहे. निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेन. चांगली लाईन आहे, चांगली लेत आहे. अचूक टप्प्यावरती त्याच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहतोय. आणि नक्कीच मित्रांनो क्रिकेटच्या पटल्यावरती गोलंदाजाचा अचूक टप्पा या गोष्टीला फार महत्व आहे. तलासाठी पुढील चेंडू सुरेख चेंडू आहे. इथे मात्र बॉटम हँडचा वापर केला जातोय. सुरेख चेंडू मात्र चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क, सीमारेखा पार, षटकार.
नक्कीच आतापर्यंत ज्या आफानने फलंदाजांना जखडून ठेवलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, त्या आफानच्या विरोधात तलाच्या माध्यमातून एक विस्फोटक फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आफानचा पुढील चेंडू राईट मोर द विकेटचा मारा असेल पाहायचं. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धाव देखील तिथे घेतली जाईल. क्षेत्ररक्षक अदनान फेक करेल एका धावेने. संघाची स्थिती जर आपण पाहिली ना तर संघाची धावसंख्या 22, 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. 3 षटकांची महत्वपूर्ण लढत आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर अदनानने दर्जेदार गोलंदाजी केली होती. चांगलं षटक हाताळलं होतं. 14 धावा पहिल्या षटकामध्ये येताना देखील आपण पाहिल्या होत्या. पुन्हा एकदा आफान यावेळेस पाहायचं माचसाठी पुढील चेंडू. माच देखील एक आक्रमक बॅटर आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू. पाहायचं आपणच्या येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारे खेळ करेल. सुरेख चेंडू नक्कीच इथे मात्र भिरकवून देण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु बॅट आणि चेंडू यामध्ये संपर्क होत नाहीये. यस इट इज वाईट. दरम्यान मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील येताना आपण पाहतोय. अवांतर चेंडू देखील आहे आणि नक्कीच मित्रांनो म्हटलं जातं पंचांचे हात समांतर. तिथे क्रिकेटच्या पटल्यावरती धाव अवांतर, अवांतर धाव आणि नक्कीच मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देखील येताना आपण पाहतोय. अवांतर धावेने संघाची स्थिती मात्र थोडीशी बदलते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 23, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. दुसरं षटक इथे मात्र प्रगतीपथावरती असणार आहे. चांगले आतापर्यंत चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इम्तियाज भाई कडू यांचं देखील इथे आगमन झालंय. सर आपल्याला विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाच्या दिशेने स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस आपण पाहिलं तर एक अप्रतिम फटका होता. चेंडू मात्र हवेत आहे आणि नक्कीच तौसिफ जुवेकरच्या माध्यमातून दर्जेदार झेल देखील तिथे पाहायला मिळतं. विकेटचं पतन. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे तिसरं म्हणजेच निर्णायक शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर सरफराज. ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर त्याला नॉन स्ट्राईकला मोहम्मद कैफ. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील हा खेळाडू ठरलाय. यावेळेस इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू भिरकवून दिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खाली अदनान आणि नक्कीच मित्रांनो अदनान आणि झेल हे फार जवळचं नातं आहे. इथे मात्र त्याला बॅक टू द पॅव्हिलियन.
इथे मात्र नवीन फलंदाज आपण पाहिले तर साध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तिसरं म्हणजे शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. टार्गेटचा विचार केला तर आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहिले, परंतु एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर येणाऱ्या चेंडूवरती एक चांगल्या प्रकारचा समाचार घेणं फार गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. 7 साठी पुढे चेंडू, यावेळेस सुरेख प्रकारचा चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे. हसन अब्दुल्ले यावेळेस आपण पाहिलं तर हसन कडून चूक देखील होते. त्याच्यानंतर झेल देखील सुटला जातो. मित्रांनो, क्रिकेटच्या पडल्यावरती झेल याला फार महत्वाचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर झेल देखील सुटतोय. साध याला जीवदान मिळतंय. साध या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा उठवेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. नक्कीच पहिला चेंडू फेस केला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर, परंतु बाद करण्याची संधी देखील होती, परंतु संधीचं सोनं करताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस आपण पाहिले तर नक्कीच क्रॉस बॅटने भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू मात्र चाललाय सीमारेखा पार. इथे मात्र दर्जेदार षटकार. अहिल 11 वर्सेस 11 फायटर. चुपून दोन्ही संघर्ष कडदार टॉस साठी यायचंय. सरफराजचा पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतो 7 साठी. इथे मात्र सुरेख चेंडू आहे. वाईट यॉर्करचा वापर केला जातोय. चांगला चेंडू देखील त्याने हाताळलाय. नक्कीच एक दर्जेदार चेंडू हाताळलाय. यावेळेस आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून सरफराज इथे मात्र एक दर्जेदार चेंडू हाताळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. साध याला जकडून ठेवलं जात आहे. असा चेंडू टाकला होता की त्याच्याकडे फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नव्हतं आणि त्याचमुळे जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू देखील तिथे पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी देखील आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती देखील असणार आहे. इथे मात्र नक्कीच गोलंदाजाचा प्रयत्न असेल कमीत कमी धावांचं षटक हाताळण्याचा, कारण समोरचा संघ देखील तितकाच तगडीचा संघ आहे. टार्गेट जर आपण पाहिलं तर आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून देखील चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरले आहेत. पुन्हा एकदा वाईड यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढलाय. बॅटची कट घेऊन अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मात्र त्याबोल होईल सीमारेखा पार. इथे मात्र धावा मिळतात 4. चेंडू होईल फरार, चौकार. थँक्यू डीजे. दरम्यान पुन्हा एकदा सरफराज सज्ज झाला. यावेळेस पाहायचं साध. नक्कीच साधच्या माध्यमातून दर्जेदार खेळ देखील आपण पाहिला. यावेळेस आपण पाहिलं तर भिरकवून देण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी देखील आहे. इथे मात्र थोडस फंबल देखील पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण केली जाते. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर हो, आणि धावचीची संधी देखील आहे आणि अशा रीतीने 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. 2 धावेने संघाची स्थिती जर आपण पाहिले तर 37 धावा, 38 धावांचं लक्ष असेल मुरादपूर 11 संघासमोर. तर 3 षटकांचा खेळ देखील इथं आपण पाहिलाय आणि नक्कीच 37 धावा धाव फलकावरती लागते. 38 धावांचं लक्ष देखील आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय. ऐक्यात स्वराज साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून एक दर्जेदार संगीत. यस डीजे.
निश्चित एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने बघत असतो. सामाजिक कार्य आणि त्याचबरोबर लोकांच्या एका चांगल्या हिताकरता काम करणारं व्यक्तिमत्व डॉक्टर नियाज पाते साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण येणार मॅचचं टॉस करून घ्या. 11 फायटर चिपळूण आणि दुसऱ्या बाजूला आईल स्पोर्ट्स दुबई यांच्या दरम्यानचा मॅच. विजय करता या मॅचमध्ये 18 बॉल्स 38 धावा तुम्हाला बनवायच्या. सलामीवीर मैदानामध्ये अदनान आणि त्याचा साथीदार हसन हमदुले मैदानामध्ये दाखल होतोय. 18 बॉलचा केलाय, 38 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये मिनाज आर्ट या संघानं 18 बॉलमध्ये 37 धावा जमवलेत. 38 धावांचा आव्हान सेट केलाय. मोठा मॅच मैदानामध्ये, एक चांगली लढत मैदानामध्ये आहे, एक काटेची टक्कर मैदानामध्ये. मुरादपूर स्पोर्ट क्लब चिपळूण आयोजित जुबेकर आणि दादरकर क्रीडा संकुलमध्ये चालू असले मुरादपूरची मानाची स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा आणि मुरादपूरचा संघ मैदानामध्ये खेळतोय, ज्याला जिंकण्याकरता 18 बॉलमध्ये 38 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. सलामीवीर अदनान आणि त्याचा साथीदार हसन हमदुले दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन अनिकेत गोलंदाजी मार्कवर येतोय. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं कि जबरदस्त टूर्नामेंट 2025 की कहानी 17 साल गए, बेमिसाल गए, शानदार गए, दमदार गए और मजा आएगा इस मैच के अंदर. प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. 18 गेंदों का खेल, 38 रनों की जरूरत है. आने वाले मुकाबले के टॉस की तरफ भी जाएंगे. मंच के ऊपर डॉक्टर नियाज पाते साहब है, उनके शुभ हाथों से टॉस भी होगा और गेंदबाजी करने के लिए इस मैच के अंदर अनिकेत को आप देख रहे हैं. मिनाज आर्ट की तरफ से अनिकेत पहली गेंद लेकर पावर प्ले की. पहली गेंद आने बढ़ने का इस्तेमाल किया. मिस्टर के हवा में गए, गेंद के नीचे खिलाड़ी गए, ले लिया कैच. पहली गेंद पर पहली सफलता. हसन अब्दुल्ला बैक टू पवेलियन. शॉट इतना अच्छा नहीं था, डायरी के अंदर खिलाड़ी थे, ले लिया कैच. पहला विकेट, गाड़ी को मौका मिलेगा. का कॉन्फिडेंस अब जाकर 7वां रहेगा. नए बल्लेबाज मैदान के अंदर अफान बाकर अब जाकर बैटिंग करने के लिए आए हैं. बल्लेबाजी करने के लिए अफान बाकर को आप देख रहे हैं 30 नंबर पर भेजा गया. हसन आउट फॉर डक, आउट होकर डकआउट की तरफ चले गए. आने वाले मुकाबले के टॉस के तरफ भी जाने वाले. आने वाले मुकाबले का जो टॉस है वो भी महत्वपूर्ण रहेगा. एक तरफ आप देख रहे हैं आने वाले मुकाबले में 11 फाइटर चिपळूण बनाम दूसरी तरफ अहिल स्पोर्ट्स दुबई, इनके बीच का मुकाबला. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद है, सामने की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है, खिलाड़ी बन गया दर्शक, दर्शक बन गए दीवाने. अफान ने बताया शेर की झलक सबसे अलग है. गेंदबाज के बाद 6 रन. गेंदबाजी करने के लिए तैयार गए. बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे. गेंद और बनने का कोई ताल्लुक नहीं. गेंद टपक आने के बाद विकेट कीपर के दस्तानों में. रन संख्या फिलहाल अब तक 6 रन, 1 विकेट के नुकसान पर. अफान ने छक्के के साथ अपना खाता को लगे. सिक्सर का एक बार फिर रिप्ले देखे. एक्शन रिप्ले में बल्ले के बीचों बीच टाइमिंग कमाल का, खड़े खड़े खेला और लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए. और इन्होंने कहा जबरदस्त बल्लेबाजी करने हम तैयार गए. ये अच्छी गेंद थी. बैकफुट बच्चर हल्के हाथों के साथ खेलते हुए गेंदबाज एक बार फिर देखिए फॉलो थ्रू के अंदर गेंद को फीड करने की कोशिश कर रहे थे. अंपायर के पास अपील कर रहे हैं. अंपायर पर कोई दबाव नहीं, अंपायर ने मना किया और 1 रन मुकम्मल होने वाला गए. रन संख्या फिलहाल 1 रन के साथ 7 रनों पर पहुंचे गए और खिलाड़ी थर्ड अंपायर की तरफ नहीं जा सकते. अगर अंपायर चाहे तो थर्ड अंपायर की तरफ जा सकते हैं. अनिकेत, आप थर्ड अंपायर की तरफ नहीं जा सकते हो. अगर खिलाड़ी चाहेगा तो नहीं जा सकते और अंपायर अगर चाहते तो थर्ड अंपायर कॉल रह सकता है. ये महत्वपूर्ण फैसला इस टूर्नामेंट का. रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर 7 रन, 1 विकेट के नुकसान पर. ओवर नंबर पहला ओवर चल रहा है. फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गली, एक खिलाड़ी पॉइंट खबर, मिड ऑफ पर एक खिलाड़ी है. बैकफुट पर चले गए बहुत अच्छे तरीके से. इस गेंद को खेलते हुए 2 खिलाड़ी के बीच में गैप चिरते हुए और गैप भी था. इसके अंदर से गेंद बाउंड्री के बाहर 2 खिलाड़ी के बीच से निकल गई. 4 रनों के लिए.
शुक्रिया, जबरदस्त स्ट्रोक, बैकफुट पर चले गए, कट कर दिया और दो खिलाड़ी के बीच में से चिरते हुए गेंद बाउंड्री के बाहर। गेंदों की अगर बात की जाए तो इस ओवर की गेंदें आप देख रहे हैं, 5 गेंदों में आखिरी गेंद अभी भी शेष है, 11 बने गए, 38 तक पहुंचना, यानी 27 रन अभी भी बैलेंस में बचे हुए गए। अनिकेत का स्वागत एक चौकों के साथ अदनान ने किया। अदनान ने अपना खाता एक बार फिर देखिए चौकों के साथ को ना गए। अदनान स्ट्राइक के रेंज पर है। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट और शानदार गेंद थी, जड़ में गेंद थी, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को हल्के हाथों के साथ खेल दिया। मिडॉन की तरफ आप देख रहे हैं, हफीज तला जब तक गेंद को फीड करे थ्रू करे तब तक 1 रन मुकम्मल। पहले ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ। रन संख्या 12 रन, 1 विकेट के नुकसान पर 38 का पीछा करना है। 12 गेंदों का खेल अभी भी बचा बाकी, 26 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है और कांटे की टक्कर दोनों तरफ चल रही है। गेंदबाज पहले ओवर के अंदर इन्होंने 12 रन दिए और 1 सफलता दी गई। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। शुक्रिया, वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है। मुरादपुर स्पोर्ट क्लब का ये टूर्नामेंट जुवेकर और दादरकर क्रीडा संकुल के अंदर ये टूर्नामेंट हो रहा है और आज का ये मुकाबला बहुत अच्छा मुकाबला, 5वां मुकाबला आपके सामने। मिनाज आर्ट बना मुरादपुर 11 प्रति ओवर 13 बंदे तो ये मैच जीता जा सकता है। अंपायर थोड़ा सा रुकना, अंपायर रुकना है। मैच की तरफ जाएंगे। 12 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ के जीतने के लिए 26 रनों की जरूरत है। मोहम्मद कैफ को आप देख रहे हैं दूसरे ओवर के अंदर लंबे रन के साथ आड़े बाटे का इस्तेमाल किया। ब्यूटीफुल शॉट है, ऑन साइड पर खेलते हुए गेंद बाउंड्री के बाहर। क्या गजब का स्ट्रोक है, शानदार बल्लेबाजी, गेंद बाउंड्री के बाद 6 रन। का स्वागत देखिए, पहली गेंद पर छक्का लगाकर अदनान के इरादे स्पष्ट है। इन्होंने कहा वादे नहीं इरादे लेकर आ गए, मैदान किसी का भी हो धमाका काम करेंगे। बैकफुट पर चढ़ गया बहुत अच्छी तरीके से, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ आते हुए खिलाड़ी है मगर कुछ नहीं कर पाएंगे। गेंद बाउंड्री के बाद 4 रन, पहले छक्का उसके बाद चौमा, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाद 4 रन। शुक्रिया, एक्शन रिप्ले में देखिए बैकफुट पर चले गए, पंच कर दिया और एक्स्ट्रा कवर के जो खिलाड़ी वो अंदर थे उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ चली गई। रन संख्या अब जाकर 22 रनों पर पहुंचे हैं। जीतने के लिए अभी भी 16 रनों की जरूरत है। गेंदें बची हुई, 10 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 16 रन बनाने गए। मोहम्मद कैफ का स्वागत एक छक्के और चौकों के साथ अदनान ने किया। इस ओवर की अगली गेंद शानदार गए, शानदार गए, एक तेरी एक मेरी, इतने आसानी के साथ मोहम्मद के बनने नहीं देंगे। अब जाकर रफ्तार थी, टप्पा अच्छा था, उछाल थी और ऑफ के बाहर क्या लाइन है। अब जाकर इस मैच में 9 गेंदों का खेल बचा हुआ है, 16 रनों की जरूरत है। दोनों तरफ मैच ऑन है, कहानी दोनों तरफ बनी हुई और इंटरेस्टिंग मुकाबला है। माहौल देखिए, दर्शक तक लगाकर देख रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, अच्छी गेंद है, जड़ में गेंद थी, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी अनिकेत को आप देख रहे हैं, अच्छी फील्डिंग, 1 रन जाने दिया। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर अब जाकर 23 पर पहुंची। जीतने के लिए 38 बनाने गए, यानी अभी भी 8 गेंदों का खेल बचा हुआ है। 15 रनों की जरूरत है। 8 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रन आपको बनाने गए। अफान बाकर और अदनान को आप देख रहे हैं मैदान के अंदर। आउट होने वाले खिलाड़ी हसन हमदुल्ले आउट में और वो आउट होकर डकआउट के अंदर गए। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, और बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं। बल्ले को लगने के बाद गेंद विकेट पर टकराई, क्लीन बोल्ड होते बैट बल्ले का बाहरी किनारा लेकर अब जाकर विकेट पर लगी है। विकेट नंबर दूसरा गिरता हुआ अफान बाकर बैक टू पवेलियन, झटका लगता हुआ, दूसरा झटका मुरादपुर की उम्मीद को। देखिए क्या हुआ था, बहुत अच्छी गेंद थी, बल्ले को लगने के बाद गेंद विकेट पर टकराई। अफान निराश होकर बैक टू पवेलियन चले गए। 4 गेंदों का सामना किया
और 7 रन बनाए अफान ने। नए बल्लेबाज मैदान के अंदर चौथे नंबर पर आप तालिब को देख रहे हो। तालिब बल्लेबाजी करने के लिए आए हैं। 7 गेंदे जीतने के लिए 14 रन। और अच्छी गेंदे, बहुत अच्छी गेंदे, टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्तानों में। रन की कोई गुंजाइश नहीं, रन संख्या अभी भी रुके हुए। स्कोर कार्ड आप देख रहे हैं 23 पर रुका बाकी। अभी भी इस मैच के अंदर 38 तक पहुंचना है, यानी आपको 15 की जरूरत है। बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर, कैलकुलेशन बहुत अच्छा चल रहा है और खेल दोनों तरफ अभी भी झुका हुआ है। 6 गेंदों का खेल जीतने के लिए 15 रन की जरूरत है। शुक्रिया। फिलहाल जीतने के लिए मुरादपुर को 6 गेंदों का खेल बचा हुआ है। 23 रन बनेंगे, यानी आपको अभी भी 15 की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है, दोनों तरफ बैटल बना हुआ है। 38 रनों की जरूरत है, यानी अब यहां से आपको कुल मिलाकर 15 रन बनाने के। मुकाबला बहुत अच्छा चल रहा है। अदनान एक तरफ मैदान के अंदर, दूसरी तरफ तालिब मैदान के अंदर आए हैं और गेंदबाजी करने के लिए अब जाकर गेंदबाज सैफ आए। अपने ओर से पहला, टीम की ओर से चौथा ओवर, आखिरी ओवर, निर्णायक ओवर है। ऑन साइड पर फैली हुई फील्ड आप देख रहे हैं। डायरे के अंदर भी शानदार फील्डिंग की जमावट। ऑफ साइड पर लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, ऑन साइड पर टर्नमैन का खिलाड़ी अंदर गए, पॉइंट का खिलाड़ी अंदर, कवर का खिलाड़ी अंदर डायरे के, बाकी सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन पर गए। और मुरादपुर एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अब देख रहे हैं सैफ, जिन्होंने बल्लेबाजी अच्छी की थी, वही बल्लेबाजी की और अब जाकर गेंदबाजी का जिम्मा लेकर मिनाज आर्ट की तरफ से आखिरी ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए तैयार। 6 गेंदे जीतने के लिए 15 रन चाहिए। अदनान ऑन स्ट्राइक। इस ओवर की पहली गेंद रुक गए। ये बेहतर है, ये बेहतर है। अब जाकर वापस आएंगे अदनान के लिए। अब जाकर देखिए अदनान अपने ऊपर जिम्मा ले रहे। पहले मुकाबले का जिम्मा भी अदनान ने अपने सर पर लिया था, उसके बाद अब जाकर इस मुकाबले में भी जिम्मेदारी ले रहे। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंदबाज ने देखिए फॉलो थ्रू के अंदर बहुत अच्छी फील्डिंग की। रन की कोई गुंजाइश नहीं है। 5 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए इस मैच के अंदर आपको अभी भी 15 रन बनाने के। मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिलता हुआ। सैफ अच्छी गेंदबाजी करे अदनान के खिलाफ। पहली गेंद बिंदी आई, इस ओवर की दूसरी गेंद ओवर द विकेट। बैकफुट पर चल गए थे, ऑन साइड पर खेलने की कोशिश, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। अलॉन्ग द कारपेट गेंद वायदिश लॉन्ग ऑन की तरफ जाते हुए मोहम्मद कैफ वहां पर थे। जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन मुकम्मल किए गए। अब जाकर 4 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। 4 गेंदे यहाँ से है आपके पास। 13 रन मुरादपुर को बनाने, 38 तक पहुंचना के। 3 ओवर का मुकाबला आप देख रहे हैं। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। गति परिवर्तन है, चेंज ऑफ पेस करना चाहते हैं, ज्यादा बाहर चले गए। गेंदबाज एक बार फिर देखिए ज्यादा हरकत करे, क्रीज की गहराई का इस्तेमाल ज्यादा करे। टप्पा खाने के बाद स्विंग होती हुई गेंद ज्यादा बाहर चली गई, वाइड बॉल आया गया। 4 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। बल्लेबाज अदनान ऑन स्ट्राइक। इस ओवर की अगली गेंद और ये भी गेंद क्या बाहर गए अंदर, ये भी देखने वाले। अंदर से गई है, ये डॉट बॉल रहेगा। बिंदी गेंद की समाप्ति। 3 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिल रहा है। रोचक मुकाबला है, कांटे की टक्कर वाला मुकाबला। दोनों तरफ पड़ाव झुका हुआ है। आखिरी 3 गेंदे और 12 रनों की जरूरत है। ओवर द विकेट। खराब गेंदे, सही नसीहत देना चाहते हैं ऑन साइड की तरफ कहते हुए। इतना अच्छा स्ट्रोक नहीं, मिड विकेट पर खिलाड़ी गया अनिकेत, बहुत अच्छी फील्डिंग। पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाहते हैं। 2 रन विकेट करते हुए विकेट के बीच में अच्छी दौड़ लगा रहे। 2 रन मुकम्मल होते हुए रन संख्या अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं। स्कोर कार्ड फिलहाल 28 पर पहुंचा। 2 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए 10 रन बनाने के। 2 गेंदों के अंदर इस मैच में जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। मोहम्मद कैफ गेंदबाजी कर, माफ कीजिए सैफ गेंदबाजी कर रहे हैं। सैफ अपने बॉलिंग मार्ग पर। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट और शानदार गेंद थी, बहुत अच्छे तरीके से इस गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए माज अच्छी फील्डिंग कर रहे हैं। 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। और अदनान लंबे स्ट्रोक खेलना चाहते थे, मगर इनके बल्ले के ऊपर गेंद आई नहीं है सीधी तरीके से। टाइमिंग अच्छा कर नहीं पाए। 1 गेंद आखिरी बची है। जीतने के लिए 9 रन चाहिए। ओवर द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते हैं, बेस्ट टाइम स्ट्रोक है। हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी तेजी के साथ आते हुए ले लिया कैच। आखिरी गेंद पर विकेट और आखिरी ओवर सैफ ने
क्या गेंदबाजी की, ब्यूटीफुल गेंदबाजी रही और उसके बदौलत मिनाज आर्ट ने यह मुकाबला अपने पक्ष में किया। कॉन्ग्रेचुलेशन मिनाज आर्ट। एक गाने के साथ इनका स्वागत करेंगे, मैन ऑफ द मैच की तरफ भी जाएंगे।